श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेत महायुतीची सत्ता, प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा आणि जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेसाठी 241 तर पंचायत समितीसाठी 455 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. नवीन वर्षाचा पहिला महिना निवडणुकांच्या धामधुमीतच सरला. महापालिका निवडणुका होतात ना होतात तोच जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाली. ज्या दिवशी महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्या दिवसापासून जिल्हा परिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. याच धामधुमीत मकर संक्रांतीचा सण प्रजासत्ताक दिन साजरा झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचा मुख्य प्रजासत्ताक दिन पोलीस परेड मैदानावर पार पडला. संविधान आपल्या जगण्याचा आधार आहे असं प्रतिपादन आबिटकर यांनी केलं. देश, स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधान याबाबत योगदान दिलेल्या महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत पालकमंत्र्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही म्हणजे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांवर महायुतीनं सत्ता मिळवली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत 15 वर्षांनी सत्तांतर झालं आहे. या ठिकाणी महायुतीला 44 जागांवर तर महाविकास आघाडीला 36 जागांवर विजय मिळाला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी 327 उमेदवार रिंगणात होते. अंतिम निकालानुसार भाजपला 25, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 अशा मिळून महायुतीच्या 44 जागा जिंकून आल्या. तर दुसरीकडे एकट्या काँग्रेस पक्षाने 35 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची 1 अशा महाविकास आघाडीने 36 जागांवर विजय मिळवला. जनसुराज्य शक्ती पक्षाचा 1 उमेदवार निवडून आला असून हा पक्ष महायुतीचा मित्रपक्ष मानला जात आहे. इचलकरंजीत स्वतंत्र महानगरपालिका झाल्यानंतर प्रथमच निवडणूक झाली. इचलकरंजीत देखील भाजपची सत्ता आली आहे. 16 प्रभागातील 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात होते. या ठिकाणी महायुती विरुद्ध शिवशाहू आघाडी अशी लढत झाली. राज्यात सर्वाधिक 69% मतदान इचलकरंजीत झालं. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. भाजपला 43, शिवशाहू आघाडी 17, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली. त्यामुळे इचलकरंजी महापालिकेत महायुतीनं निर्विवाद यश मिळवलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेसाठी 241 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 455 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केंद्रीय युवक संचालनालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय युवा स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत देशातील तरुणाईला वेगवेगळ्या लोककला सादर करण्याची संधी मिळते. यंदा महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या उषाराजे हायस्कूलच्या संघाला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. राजधानी दिल्लीत जानेवारीत झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोल्हापूरच्या लेकींनी अस्सल मराठमोळ्या वेशभूषेत लोककला सादर केली. गेली 5 वर्षे शाहिरी आणि संगीताचं प्रशिक्षण घेणारी युवती शाहीर श्रद्धा जाधव हिच्या नेतृत्वात दिल्लीत आपली कला सादर केली. युवा शाहिरांनी आपल्या खड्या आवाजाने दिल्लीत दुमदुमून सोडली. स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. यंदा थंडीचा कडाका चांगला असल्यानं रब्बी हंगामातील पिकांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. रब्बी हंगामातील पिकांची चांगली वाढ झालेली आहे. ज्वारी, हरभरा, गहू पीक चांगलं झालं आहे. या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात 22,000 हेक्टरवर म्हणजे सुमारे 96% क्षेत्रावर लागवड झाली होती. पीक चांगलं आलं असून कोठेही कीड लागण झाली नाही. उन्हाळी हंगामातील पिकं घेण्यासाठी सध्या धांदल सुरू झाली आहे. उन्हाळी भुईमूग लागवड झाली आहे. वातावरण पोषक असल्यानं शेतकरी वर्ग आनंदी आहे. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.